इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात झालेली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आलेलं आहे. रुंदीकरणाचे काम रेंगाळले आहे, त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे ये जा करणारे नोकरदार पर्यटक भाविक यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तर रेंगाळलेल्या कामाचा रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या हॉटेल व्यवसायांवर परिणाम होतो आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी पहिल्या टप्प्यात रस्ता रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. या कामाला दिवाळीपासून सुरुवात झाली आहे, मात्र कामाला 6 महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असला तरी कामाने अपेक्षित गती घेतलेली नाही. नाशिक त्र्यंबकेश्वर मुख्य रस्ता चौपदरीकरणासह काँक्रिटीकरण करण्यात येतो आहे. या कामामुळे सातपूर ATI सिग्नल सकाळ सर्कल ते पपई नर्सरी सिग्नल पासून त्र्यंबकेश्वर पर्यंत रस्ता एका बाजूने बंद करण्यात आलाय. यामुळे एकाच मार्गिकेतून दुतर्फा वाहनांची ये जा सुरू आहे. यामध्ये प्रवासी वाहने, अवजड वाहने, दुचाकीधारक, नाशिक येथे कामाच्या शोधात निघणाऱ्या लोकांना एकाच मार्गिकेतून जावं लागतं आहे आणि यामुळे वाहने संथपणे जात असतात. मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने बारीक कण वाहन चालकांच्या डोळ्यांमध्ये जातात. यामुळे अपघात होत आहेत. रस्ता रुंदीकरणात अडथळा येत असलेल्या इमारती, घरे, दुकाने पाडण्यात येत आहेत. त्यांचा मातीचा ढिगारा तसाच पडून आहे. काही ठिकाणी बांधकाम साहित्य तसेच पडलेले आहे. मातीचा तसंच खडीचा बारीक कचचा धुराळा उडतो आहे. खरं तर ठेकेदारांनी या संपूर्ण घटनेकडे गांभीर्यानं बघत वेळेवर काम पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली. मात्र आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी एकंदरीत या म्हणीचा प्रत्यय दिसून येतो आहे. सातपूर ITI सिग्नल पासून तर पपई नर्सरी पर्यंत दिसून येत असल्याचं निदर्शनास येत आहे. नाईलाजाने शेवटी पोलिसांना ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी काठीची कसरत करावी लागते आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.